हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जवसाची चटणी बनवतोय. थोडी जास्त प्रमाणात बनवते मैत्रिणींनो. ख्रिसमस सुट्ट्या गावी जाताना सासरी आणि माहेरी घेऊन जाण्यासाठी बनवते. हे बघा, इथं मोठे 2 चमचे जिरे घेतलेले आहेत, थोडीशी बडीशेप घेतलेली आहेत आणि 2 वाट्या जवस घेतलेले आहे. 1 वाटी लसूण घ्यायचा, 2 वाट्या खोबरं घ्यायचं. खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. खोबरं किसून घेतलं तरी चालेल, परंतु चटणी बनवत असताना खोबरं न किसता थोडेसे बारीक काप करून घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे. चवीला छान लागतात आणि चटणीचं जे टेक्स्चर आहे खूप छान येतं. मैत्रिणींनो, हे बघा, तुम्हाला आता आवाज येत असेल. जवस छान असे मंद आचेवरती भाजून घ्यायचे, चटचट होईपर्यंत भाजून घ्यायचे. छान असा आवाज येतोय बघा. आणि जवस छान भाजले तर खुसखुशीत अशी चटणी बनते. आणि ही खमंग चवीची चटणी बनवत असताना छान भाजले जवस की एका प्लेटमध्ये काढून घेतले. घाई गडबडीत व्हिडिओ बनवते मैत्रिणींनो. चटणी बनवायचं माझं काम चालू होतं आणि आज माझा प्रवास होता, तरी म्हटलं की थोडा व्हिडिओ जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करावा. आणि खोबऱ्याचे काप आहेत ते थोडेसे मंद आचेवर भाजून घ्यायचे. नाही भाजले तरी चालेल, परंतु थोडंसं खमंग चवीसाठी खोबरं भाजून घेतलं की छान मिक्सरला पण बारीक होतं, म्हणून हे भाजून घेते. हे थोडंसं गरम केले बघा, भाजायची गरज नाही. मिक्सरला ते बारीक होईल म्हणून थोडं गरम केलं. गॅस बंद आहे बघा. थोडंसं मिश्रण गरम आहे ना तोपर्यंत, म्हणजे थोडं थंड झालं की मिक्सरला फिरवून घ्यायचं. एकसारखं छान असं बारीक होतं. आता एका भांड्यात तर एकदम होणार नाही, म्हणून 2 भांड्यात करून घेते. आता सर्व जे जिन्नस घेतलेले आहेत ते अर्ध्या प्रमाणात घेते बघा. जवस घेतले अर्धे, लसूण अर्धा घेणार, खोबरं त्यातले अर्धं घेणार आणि 2 वेळा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं. खोबऱ्याचे काप घातले, तेवढाच लसूण घातला आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला वापरते. तुम्ही लाल तिखट वापरा. चवीनुसार मीठ घालते. 1 चमचा मीठ पुरेसं आहे. आणि हे जिरं आणि बडीशेप एकत्र केलेली ते पण त्यामध्ये घालते. इथे मी तेलाचा वापर केलेला नाही. जवस जे आहे ते छान भाजलं की थोडंसं चटणी आपण ज्यावेळी बनवतो ना मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवतो त्यावेळी तो कसं होतं, तेलकटपणा जो असतो, त्यामुळे वरून तेल घालायची गरज नाही मैत्रिणींनी. हे बघा, ओलसर अशी चटणी झालेली आहे. आणि अशी चटणी बनवायची, तेलाचा वापर केला की नंतर वास येतो, जास्त दिवस टिकत नाही. आणि हे बघा, पल्स मोडवरती जाडसरच वाटून घ्यायचं. चटणी कसं पाटावर वंट्यावरती जसं वाटून घेतो ना, त्याचं टेक्स्चर जसं आहे ना तसंही मिक्सरच्या भांड्यामध्ये येण्यासाठी पल्स मोडवरती फिरवून घेतले. जास्त बारीक केलेलं नाही, अशी दाटसरच ठेवायची, म्हणजे जाडसरच ठेवायची. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेलं जे मिश्रण आहे, थोडं जे पदार्थ राहिलेत ते पण एकत्रित फिरवून घेते आणि आपली जास्त प्रमाणात बनवलेली चटणी मग तयार होईल. हे बघा, छान अशी दिसायला जितकी सुरेख दिसते तितकी चवीला अप्रतिम अशी झालेली. आणि इथे थोडीशी खाऊन बघितली ना की आपल्याला लक्षात येतं की मीठ किंवा लाल तिखट जे वापरलेलं आहे त्याचं प्रमाण कमी जास्त असेल तर नंतर वरून थोडंसं ॲड करू शकतो. हे बघा, खूप छान अशी झाली चटणी. जवस खोबरं जे शिल्लक राहिलेलं ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घातलं, पुन्हा पल्स मोडवरती फिरवून घेतलं आणि सर्व एकत्रित असं ही जवसाची चटणी बघा तयार झालेली आहे. रंग जितका सुरेख आला आहे ना, तशी ती चवीला पण छान झालेली मैत्रिणींनो. आणि अशी बनवून ठेवली की 1 महिना 2 महिना तर टिकते आणि जेवताना तोंडी लावण्यासाठी खमंग चवीची अशी ही जवसाची चटणी तयार झाली.